नमस्कार. आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मेथीच्या भाजीची रेसिपी बनवणार आहे. तर सीझन आहे तोपर्यंत ही पदार्थ नक्की बनवा. आता इथे मेथीची भाजी मी निसून घेतलेली आहे. आता याला धुवून घ्यायची. आता याला एकदम बारीक कट करून घेणार आहे. आता थोडीशी कोथिंबीर पण धुवून घेतलेली आहे. मेथीची भाजी बारीक कट करून घ्यायची. जेवढी होईल एवढी बारीक कट करून घ्यायची आणि कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची. आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे भाजी आणि कोथिंबीर. आता इथं गव्हाचं पीठ 1 वाटीभर टाकायचे. आता बेसन टाकायचे मोठे 2 चमचे पोह्याचे. धने जिरे पावडर टाकायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये. अर्धा चमचा हळद टाकायची. बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकलेला आहे. लसूण पेस्ट टाकली 1 चमचा. आता इथं अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे. असा हातावर चोळून टाकायचा आहे. त्यामुळं या रेसिपीला एकदम चव लागते. ओव्याचा सुगंध सुटतो. आणि इथं मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतले. आता अर्धा चमचा तीळ घेतलेत आणि ह्याच्यामध्ये टाकलेत. आता इथं दुधावरची साय घेतलेली आहे 1 चमच्यावर. आता ही सर्व मिक्स करून घ्यायचे. आता दुधावरच्या साईमुळे ही रेसिपी एकदम चवदार आणि टेस्टी लागते. दुधावरची साय नसेल तर लोणी किंवा तूप टाकायचे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचे कारण ह्या मेथीच्या भाजीला पाणी सुटल्यासारखं होते त्यासाठी. तर एकदम चवदार आणि जास्त दिवस टिकणारी ही रेसिपी आहे. नक्की बनवा. प्रवासात घेऊन जात असाल तर ही या पद्धतीने एकदा नक्की बनवा प्रवासात घेऊन जाण्यासाठी. थोडंसं तेल लावून मिक्स करून घ्यायचे. आता इथे सर्व पराठे तयार झालेले आहेत खमंग असे भाजून. बघू शकता. आता मी सर्व पराठे तयार करून घेतलेले आहेत. दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खायला एकदम छान चवदार लागतात. किंवा असंच जरी खाल्ले तर एकदम खमंग चवदार लागतात.
मी शेंगदाण्याची चटणीसोबत खाणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.